नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडेड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आजपासून आपण 11वीच्या कला शाखेतील असणारा राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। आज आपण आपला हा जो राज्यशास्त्र विषय, या राज्यशास्त्र विषयाची ओळख, राज्यशास्त्र विषयाची व्याप्ती, राज्यशास्त्र या विषयाचं महत्त्व या घटकांचा विचार करणार आहोत। तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कला शाखेला प्रवेश घेतलेला आहे आणि कला शाखेमध्ये राज्यशास्त्र हा अत्यंत सोपा, अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा प्रकारचा विषय आहे। या विषयाचा आपण थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत। त्यामुळे आज या व्हिडिओचा अभ्यास करत असताना तुम्हाला कोणतंही पुस्तक उघडण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही नोट्स घेण्याची आवश्यकता नाही। एक खुल्या मनाने तुम्ही आजचा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ पहा। या दृष्टिकोनातून विचार करत असताना कला शाखेमध्ये राज्यशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो। राज्यशास्त्र या विषयाचा आपण विचार केला तर या विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र। या विषयाच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येतं की हा जो विषय, या विषयामध्ये राज्याचा अभ्यास केला जातो। राज्याचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला राज्यशास्त्र असं म्हटलं जातं। आपण वेगवेगळ्या विषयांची नावं जर आपण पाहिली तर त्या विषयाच्या नावावरून त्या विषयामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो याचा आपल्याला विचार करता येतो। उदाहरणार्थ आपण अर्थशास्त्र आपण पाहिलं तर अर्थ म्हणजे पैशाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं नाव दिलेलं आहे। समाजशास्त्राचा विचार केला तर समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून त्या शास्त्राला समाजशास्त्र असं नाव दिलेलं आहे। त्याचप्रमाणे राज्यशास्त्र हा जो विषय आहे, या विषयामध्ये प्रमुख अभ्यास विषय राज्य आहे। राज्याचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणून या शास्त्राला राज्यशास्त्र असं नाव जे आहे हे नाव देण्यात आलेलं आहे। राज्यशास्त्राचा विचार जर आपण केला तर राज्यशास्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे। आपण विचार जर आपण केला तर आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपला राज्याशी, प्रशासनाशी संबंध येत असतो। आपण सकाळी उठलो तर आपल्याला पाणी लागतं, हे पाणी आपल्याला राज्याकडून प्राप्त होत असतं। आपल्याला घराच्या बाहेर कुठे जायचं असेल तर रस्त्याची सुविधा लागते, ही रस्त्याची सुविधा राज्याकडून दिली जाते। आपलं संरक्षण करणं, आपलं विकास करणं ही सर्व कामं राज्य करीत असते आणि त्याच्यामुळे राज्य ही आपल्या दैनंदिन जीवनातली एक महत्त्वाची संस्था मानली जाते आणि या राज्य या संस्थेचा अभ्यास आपल्या या विषयामध्ये केला जातो। म्हणून या विषयाला आपण राज्यशास्त्र असं नाव जे हे नाव दिलेलं आहे। सगळ्या ठिकाणी इंग्लंड असेल, अमेरिका असेल, चीन असेल, जागतिक स्तरावर हा विषय अभ्यासला जातो आणि सर्व ठिकाणी या विषयाचा अभ्यास केला जातो। इंग्रजीमध्ये या विषयाला पॉलिटिकल सायन्स अशा प्रकारचं नाव दिलं जातं। मराठीमध्ये आपण त्याला राज्यशास्त्र असं म्हणत जे हे म्हणत असतो। संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेची शिक्षण आणि संस्कृती विषयक जी परिषद आहे, या परिषदेने या शास्त्राला पॉलिटिकल सायन्स हे नाव जगभर देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार जगभर या विषयाची व्याप्ती आहे। त्याचप्रमाणे या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो
याचा विचार जर आपण केला तर या विषयाची व्याप्ती सुद्धा अत्यंत मोठी असलेली आपल्याला दिसून येतं. आपण पाहत असताना आपण पाहिलं की राज्याचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. राज्य हा या शास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे. परंतु राज्याची व्याप्ती जर आपण पाहिली तर राज्याची व्याप्ती अत्यंत विस्तृत किंवा अत्यंत मोठी अशा प्रकारची आहे. राज्याचा विचार करत असताना राज्य मनुष्याच्या सर्व घटकांचा, मनुष्याच्या सर्व कल्याणाचा विचार करत असतं आणि मनुष्याच्या कल्याणासाठी आवश्यक असणारी सर्व कार्ये राज्याकडून पार पाडली जातात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे संबंध राज्याला ठेवावे लागत असतात. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचाही विचार राज्यामध्ये करावा लागत असतो. राज्याची निर्मिती कशी झाली, राज्य वेगवेगळ्या प्रकारची कार्य कशा प्रकारे करत असते, आधुनिक काळात राज्य कसं आहे, जुन्या काळामध्ये राज्य कसं होतं आणि जुन्या काळामध्ये राज्याची कामं कोणती होती, आजच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये राज्याची कार्य कोणती आहेत, या सगळ्या विषयांचा अभ्यास आपण राज्यशास्त्रामध्ये करत असतो. लोकप्रशासन ही सुद्धा राज्यशास्त्राची एक शाखा मानली जाते की आधुनिक काळामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही शासन संस्थेची 3 भाग मानली जातात आणि ही प्रशासन व्यवस्था हा सुद्धा राज्यशास्त्राचा एक अभ्यास विषय मानला जातो आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्राची व्याप्ती थोडक्यामध्ये इथे सांगणे शक्य नाही. अत्यंत व्यापक अशा प्रमाणामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास किंवा राज्यशास्त्राचे अभ्यास विषय आहेत. राजकारण हा सुद्धा राज्यशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे. परंतु राजकारणाचा विचार जर आपण केला तर राजकारण हा राज्यशास्त्राचा एक लहानसा अभ्यास विषय आहे. आपण राज्यशास्त्राच्या 100% घटकांचा विचार जर आपण केला तर त्यापैकी फक्त 15 ते 20% अभ्यास हा राजकारणाचा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. राजकारणाचा अभ्यास केला जातो. राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्ष कशा प्रकारचं राजकारण करतात याचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. परंतु राजकारणाचाच 100% अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जात नाही. तर राजकारण हा राज्यशास्त्राचा अभ्यास विषय जरी असला तरी त्याचा 10 ते 15% अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. बाकी इतर अनेक घटक आहेत की ज्या घटकांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून राज्यशास्त्राची व्याप्ती ही सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी अशा प्रकारची आहे आणि इतर सामाजिक शास्त्राचाही विचार किंवा संबंध राज्यशास्त्राशी येत असतो. त्याच्यामुळे इतर सामाजिक शास्त्रांची मदत राज्यशास्त्रामध्ये घेतली जाते. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अर्थशास्त्राचा विचार जर आपण केला तर नागरिक जे असतात या नागरिकांवर कर जास्त लावले तर त्या शासनाची लोकप्रियता कमी होते आणि शासनाने नागरिकांवरचे कर कमी केले तर त्या शासनाची लोकप्रियता वाढते. कर लावणं हा आर्थिक म्हणजे अर्थशास्त्रातला भाग आहे. परंतु अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. त्याचप्रमाणे समाजशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, इतिहास असेल, या सर्व सामाजिक शास्त्र परस्परावलंबी असतात. त्यांची एकमेकांना मदत घ्यावी लागत असते. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राचा अभ्यास करीत असताना राज्यशास्त्रामध्ये इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, या सर्व सामाजिक शास्त्रांची मदत घेतली जाते आणि त्या परस्पर संबंधातून राज्यशास्त्र हा विषय जो आहे या विषयाची व्याप्ती वाढत असलेली आपल्याला दिसून येते. आज आपण विचार जर केला तर जागतिक स्तरावर हा एक महत्वाचा विषय मानला जातो. आपण राज्यशास्त्राच्या व्याप्तीनंतर राज्यशास्त्राचं महत्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. राज्यशास्त्राच्या महत्वाचा विचार जर आपण केला तर एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला देतो. दैनंदिन जीवनामध्ये राज्यशास्त्र तर महत्वाचं आहेच, परंतु आपण विचार जर आपण केला तर आपण शिक्षण घेतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्याचा हेतू आहे की आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे आणि मग ही वेगवेगळी स्वरूपाची शासकीय नोकरी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर ही शासकीय नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात. MPSCची परीक्षा असेल,
UPSCची परीक्षा असेल, स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोमध्ये तुम्हाला नोकरी करायची असेल तर तिथेही स्पर्धात्मक परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. या स्पर्धात्मक परीक्षेतून विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली जाते. आणि या स्पर्धात्मक परीक्षांचा विचार जर आपण केला तर या स्पर्धात्मक परीक्षेचं जे सिलेबस असतं, या सिलेबसचा किंवा या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ज्या पेपर दिले जातात त्या पेपरचा विचार जर आपण केला तर त्या पेपरमध्ये जेवढं प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नापैकी जवळपास 15 ते 20% प्रश्न जे असतात हे प्रश्न राज्यशास्त्रावर आधारलेले असतात. मग त्याच्यामध्ये राज्यघटनेवर असतील, राज्यावर असतील, राज्याचं राजकारण असेल, जागतिक घडामोडी असतील, यावर प्रश्न विचारले जातात आणि ते सगळे प्रश्न राज्यशास्त्रामध्ये समाविष्ट झालेले असतात. राज्यशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच MPSCची परीक्षा असेल, UPSCची परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगल्या गुणांनी पास व्हायचं असेल तर त्यासाठी आपला राज्यशास्त्र हा विषय जो आहे हा विषय महत्त्वाचा मानला जातो. आणि MPSC UPSCचा जर तुम्ही विचार केला तर या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न तुम्हाला तुमच्या शालेय जीवनामध्ये जो तुम्ही अभ्यास केला असतो त्याच आधारावर प्रश्न विचारले जातात. परंतु आज आपण ऑनलाईन क्लास घेणार आहोत. दरवर्षी आपण ऑफलाईन क्लास घेत असतो आणि ऑफलाईन क्लास घेत असताना माझा जो पहिला तास असतो या पहिल्या तासामध्ये मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो आणि मग त्या प्रश्नातून त्यांची राज्यशास्त्राबद्दलची आवड किंवा स्पर्धात्मक परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. मी दरवर्षी विद्यार्थ्यांना विचारतो, तुम्हालाही आता प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही तुमच्या मनामध्ये द्या. तुम्हाला 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये राज्यशास्त्र हा विषय होता. मग 10वीच्या राज्यशास्त्रामध्ये आपण कोणकोणते घटक शिकले हा प्रश्न विद्यार्थ्यांना दरवर्षी विचारतो. जवळपास 80% विद्यार्थ्यांना 10वीच्या राज्यशास्त्रामध्ये आपण कोणत्या अभ्यास घटकांचा अभ्यास केला ते अभ्यास घटक सुद्धा सांगता येत नाहीत. मग त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तर तर लांब राहिली किंवा दुसऱ्याही कोणत्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांना प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची त्यांना उत्तर देता येत नाही. याचं कारण आपण जर विचार केला तर याचं कारण आहे की आजचा विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी परीक्षार्थी आहे आणि परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न विचारतात त्या परीक्षेपुरता तो अभ्यास करतो आणि परीक्षेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं लिहिली, परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले की तो अभ्यासक्रम तो विसरून जातो. त्याच्या लक्षात येत नाही की हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम शासनाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ठेवलेला नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्या अभ्यासक्रमाचा त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये वापर केला पाहिजे. त्या अभ्यासक्रमाचा त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये वापर केला पाहिजे. यासाठी तुम्हाला सर्व विषयाचे अभ्यासक्रम शिकवलेले असतात. किंवा दरवर्षी मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत असतो की भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी लागू करण्यात आली. माझा 26 वर्षाचा राज्यशास्त्र हा शिकवण्याचा अनुभव आहे. या 26 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला, परंतु या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 50% विद्यार्थ्यांना देता येत नाही. दरवर्षी आपण 26 जानेवारी मोठ्या उत्साहाने साजरी करतो, परंतु 26 जानेवारी साजरी करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम होतात. 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व सांगितलं जातं, परंतु विद्यार्थ्यांचं त्याकडे लक्ष नसतं आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना, भारताचं संविधान भारतीय जनतेसाठी लागू करण्यात आलं हे उत्तर 50% विद्यार्थ्यांना देता येत नाही. कारण विद्यार्थी जे
या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो, तो अभ्यास फक्त परीक्षेपुरता असतो. हाच प्रश्न परीक्षेमध्ये जर विचारला असेल तर ते पाठांतर करतात आणि पाठांतर करून त्या प्रश्नाचं उत्तर परीक्षेमध्ये लिहितात आणि परीक्षेमध्ये लिहिल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर ते विसरून जातात. त्यांना ते लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही. परंतु जर तुम्हाला MPSC UPSCच्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्या सर्व परीक्षांमध्ये तुमचा 10वी पर्यंतचा जो संपूर्ण अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम, त्यानंतर 11वी अभ्यासक्रम आणि ग्रॅज्युएट लेवलचा अभ्यासक्रम, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल, हा जो अभ्यासक्रम आहे याच अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला MPSC UPSC मध्ये प्रश्न विचारले जातात. वेगळं कोणतंही सिलेबस त्याच्यामध्ये नसतं. म्हणून तुम्हाला हा जो अभ्यासक्रम तुम्ही शिकलेले आहे पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतचा जो अभ्यासक्रम शिकलेले आहात तो अभ्यासक्रम जर तुम्ही मन लावून शिकले आणि तो अभ्यासक्रम केवळ परीक्षेपुरते न शिकता तो अभ्यासक्रम आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी येणार आहे आणि तो अभ्यासक्रम आपण सतत आपल्या मनामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये ठेवला तर त्याचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेसाठी होत असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही हा राज्यशास्त्र विषय शिकत असताना केवळ 12वी मध्ये आणि 11वी मध्ये आपल्याला चांगले गुण मिळाले पाहिजे, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे, या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू नका, या दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास करू नका. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपल्याला या विषयाची गरज लागणार आहे, या विषयाचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी उपयोजित करायचं आहे. या दृष्टिकोनातून या विषयाकडे, या विषयाच्या अभ्यासाकडे तुम्ही पहा. तुमचा अभ्यासक्रम करण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही बदलला तर त्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल आणि या विषयाचा फायदा, या विषयाचं ज्ञान तुमच्या पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होईल. म्हणून अभ्यासाकडे पाहण्याचा, राज्यशास्त्र या विषयाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून या नवीन दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी, अशा प्रकारचं एक आव्हान आजच्या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला करणार आहे. आपण राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पुढच्या व्हिडिओपासून प्रत्यक्षात सुरू करणार आहोत. परंतु जो विषय आपण शिकणार आहोत त्या विषयाचं महत्त्व काय, त्या विषयाची व्याप्ती काय, ही जर आपल्या लक्षात आली तर त्या विषयामध्ये गोडी निर्माण होते आणि त्या विषयाची गोडी निर्माण झाली की त्या विषयाचं अधिकाधिक ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असतात. आज विचार जर आपण केला तर मी 26 वर्षापासून अध्यापन करत असतो आणि अनेक आज माझे विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD प्राप्त केलेली आहे. त्या विषयामध्ये त्यांना आवड निर्माण झालेली आहे. असा आवड निर्माण होणारा आपला विषय, फक्त त्या विषयाकडे आपण आपली पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास जर आपण केला तर निश्चितच या विषयातून तुम्हाला फायदा होईल. याची ग्वाही मी तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे देणार आहे. त्यानंतर आपण आपल्या विषयाचा विचार जर आपण केला तर आपला हा जो विषय, त्या विषयाचं नाव आपण पाहिलं राज्यशास्त्र. राज्यशास्त्र या विषयाचा विचार जर आपण केला तर राज्यशास्त्र या शास्त्राचा जनक जो आहे, या जनकचा विचार जर आपण केला तर अरिस्टॉटल हा जो ग्रीक विचारवंत आहे, हा विचारवंत राज्यशास्त्राचा जनक मानला जातो. अरिस्टॉटल हा ग्रीक विचारवंत होता आणि त्यांनी जुन्या काळामध्ये ग्रीक नगर राज्य होती. या ग्रीक नगर राज्यामध्ये वेगवेगळ्या शासन संस्था होत्या. या सगळ्या शासन संस्थेचा अभ्यास केला आणि या सगळ्या शासन संस्थेचा अभ्यास करून अरिस्टॉटलनी पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ लिहिला. आणि अरिस्टॉटलनी जो पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथावरून आपल्या शास्त्राला पॉलिटिकल सायन्स अशा प्रकारचं नाव प्राप्त झालं आणि मराठीमध्ये त्याला राज्यशास्त्र हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अरिस्टॉटल हा जो ग्रीक विचारवंत आहे
हा ग्रीक विचारवंत राज्यशास्त्राचा जनक मानला जातो. त्यानंतर राज्यशास्त्राच्या विचार करीत असताना पुढचा मुद्दा आपल्याला जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. आता आपल्याला या ठिकाणी सामाजिक शास्त्र म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. तुम्ही आता 10वीची परीक्षा दिलेली आहे. या 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय अभ्यासाला होते. 10वीची गुणपत्रिका जर तुम्ही पाहिली तर त्या गुणपत्रिकेमध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये या विषयाचे 3 गट आहेत. पहिला गट आहे भाषेचा गट. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, संस्कृत असेल, असा एक भाषेचा गट सर्वप्रथम गुणपत्रिकेमध्ये पहिल्यांदा दिलेला जो आहे हा दिलेला आहे. त्यानंतर दुसरा गट त्याच्यामध्ये जो आहे हा दिलेला आहे तो विज्ञानाचा गट आहे. गणित आणि विज्ञान, जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, गणित असेल, याचा दुसरा गट दिलेला आहे. आणि तिसरा गट आहे त्याला सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, हे या विषयांचा समावेश केलेला आहे. म्हणजेच आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये विषयांचे 3 गट आहेत. पहिला गट आहे भाषा विषयाचा गट, दुसरा गट आहे विज्ञान किंवा भौतिक शास्त्राचे गट किंवा ज्याला आपण नैसर्गिक शास्त्र असं म्हणतो ते नैसर्गिक शास्त्र, आणि तिसरा गट आहे सामाजिक शास्त्रांचा गट. भाषा विषय आपल्याला 10वी पर्यंतही होते, 11वी 12वी मध्ये येत आणि ग्रॅज्युएशनलाही तुम्हाला भाषा विषयांचा अभ्यास करायचा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला ते विद्यार्थी विज्ञान शाखेचे विषय शिकणार आहेत. मग त्याच्यामध्ये गणित असेल, जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, या नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास विज्ञानाचे विषय विद्यार्थी करणार आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कला शाखेला प्रवेश घेतलेला आहे आणि कला शाखेमध्ये जे सर्व अभ्यास विषय आहेत त्या अभ्यास विषयांचा विचार जर आपण केला तर कला शाखामध्ये सर्व अभ्यास विषय सामाजिक शास्त्रातले अभ्यास विषय आहे. मग याच्यामध्ये इतिहास असेल, तत्वज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, हे सगळे विषय जे आहेत या सगळ्या विषयांचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. मग नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय किंवा भौतिक शास्त्र म्हणजे काय आणि सामाजिक शास्त्र म्हणजे काय याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. भौतिक शास्त्राचा विचार करत असताना आपण पाहिलं होतं की गणित असेल, जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, या विषयांचा समावेश भौतिक शास्त्रामध्ये केला जातो. तर सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास असेल, तत्वज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, या विषयांचा समावेश केला जातो. सामाजिक शास्त्रांचा विचार जर आपण केला तर मानवी समाज हा सामाजिक शास्त्रांचा महत्वाचा अभ्यास विषय मानला जातो. ज्या विषयामध्ये मानवी समाजाचा अभ्यास केला जातो त्या विषयाला सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं. आणि ज्या विषयामध्ये भौतिक घटनांचा, रासायनिक घटकांचा अभ्यास केला जातो ते जे विषय असतात त्या विषयांना नैसर्गिक शास्त्र किंवा भौतिक शास्त्र असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण भौतिक शास्त्राचा विचार केला तर भौतिक शास्त्रामध्ये भौतिक घटनांचा अभ्यास केला जातो. रसायनशास्त्रामध्ये रासायनिक क्रियांचा अभ्यास केला जातो. गणितांमध्ये अंकशास्त्राचा अभ्यास केला जातो. यामध्ये मानवी समाजाचा अभ्यास केला जात नाही. जीवशास्त्रामध्ये सजीवाचा अभ्यास केला जातो. परंतु एक मानवाची शरीर रचना कशी आहे या शरीर रचनेचा अभ्यास जीवशास्त्रामध्ये केला जातो. परंतु मानवी मनाचा, मानवी समाजाचा अभ्यास जीवशास्त्रामध्ये केला जात नाही. आणि त्याच्यामुळे
जीवशास्त्र हे सामाजिक शास्त्र मानलं जात नाही, तर जीवशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र मानलं जातं. म्हणून जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, गणित असेल यांचा समावेश भौतिकशास्त्र किंवा नैसर्गिक शास्त्रामध्ये केला जातो. इतिहास असेल, तत्वज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, या सगळ्या विषयांचा समावेश सामाजिक शास्त्रांमध्ये केला जातो. कारण या सगळ्या अभ्यास विषयांचा महत्वाचा अभ्यास विषय मानवी समाज. राज्यशास्त्र हे सुद्धा सामाजिक शास्त्र आहे आणि मानवी समाजाच्या राजकीय प्रक्रियेचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्र हे एक महत्वाचं सामाजिक शास्त्र मानलं जातं. म्हणजेच आपल्या व्हिडिओमध्ये आपण विचार करत असताना ज्याप्रमाणे राज्यशास्त्राची व्याप्ती पाहिली, राज्यशास्त्राचं महत्त्व पाहिलं, राज्यशास्त्राचा जनक पाहिला, त्यासोबतच एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे राज्यशास्त्र हा जो विषय, हा विषय सामाजिक शास्त्रामध्ये मोडला जातो. मानवी समाजाच्या राजकीय प्रक्रियेचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. जसं इतिहास आहे, इतिहासामध्ये मानवी समाजाच्या ऐतिहासिक घटकांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्रामध्ये मानवी समाजाच्या आर्थिक प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्रामध्ये मानवी समाजाच्या सामाजिक प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे राज्यशास्त्र जे, या राज्यशास्त्रामध्ये मानवी समाजाची राजकीय प्रक्रिया जी असते, या राजकीय प्रक्रियेचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र मानलं जातं. यानंतर सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र या दोघांमधला फरक पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की आपण भौतिकशास्त्र किंवा नैसर्गिक शास्त्राचा विचार जर आपण केला तर या नैसर्गिक शास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडलेले असतात, हे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य असतात. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे तीनही काळामध्ये ते सत्य असतात. उदाहरणार्थ आपण जीवशास्त्राचा विचार जर आपण केला तर जीवशास्त्रामध्ये सिद्धांत मांडलेला आहे की वनस्पतींना जीव असतो. जुन्या काळातही वनस्पतींना जीव होता, आजच्या काळातही वनस्पतींना जीव आहे आणि भविष्य काळामध्ये वनस्पतींना जीव राहणार आहे. किंवा आपण दुसरा विचार केला H2O, 2 अणू हायड्रोजनचे 1 अणू ऑक्सिजनचा घेतला तर पाणी तयार होतं. जुन्या काळातही 2 अणू हायड्रोजनचे आणि 1 अणू ऑक्सिजनचा घेतला तर पाणी तयार होतं. आजही 2 अणू हायड्रोजनचे 1 अणू ऑक्सिजनचा घेतला तर पाणी तयार होईल. भविष्य काळामध्ये 2 अणू हायड्रोजनचे आणि 1 अणू ऑक्सिजनचा घेतला तर पाणी तयार होईल. म्हणजेच भौतिकशास्त्रातील नैसर्गिक शास्त्रातले जे नियम किंवा सिद्धांत असतात ते सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य असतात. परंतु सामाजिक शास्त्रातील किंवा राज्यशास्त्रातील सिद्धांताचा विचार जर आपण केला तर हे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य नसतात. मग त्रिकालाबाधित सत्य का नसतात याचा विचार जर आपण केला तर राज्यशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय मानवी समाज आहे आणि मानवी समाज हा गतिशील असतो. बदलत्या परिस्थितीनुसार मनुष्याच्या विचारांमध्ये परिवर्तन घडून येतं आणि मनुष्याच्या विचारांमध्ये परिवर्तन घडून आल्यामुळे हे जे सिद्धांत असतात या सिद्धांतामध्ये बदल घडून येत असतो आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्रामधील किंवा सामाजिक शास्त्रातील सिद्धांत जे असतात हे सिद्धांत त्रिकालाबाधित अशा प्रकारचे सिद्धांत नसतात. याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगितलं तर लक्षात येईल. आपण जर राज्यशास्त्रातला एक सिद्धांत पाहिला, शासन संस्थेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर जुन्या काळामध्ये राजेशाही शासन पद्धती होती. राजा कधीच चूक करत नाही असं तत्व राज्यशास्त्रामध्ये जुन्या काळामध्ये मांडलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे राजेशाही शासन पद्धती चांगली आहे असा सिद्धांत जुन्या काळात राज्यशास्त्रामध्ये मांडला गेला. परंतु नंतरच्या काळामध्ये मानवी समाजाचे विचार बदलले, मानवी समाजाच्या गरजा बदलल्या आणि त्याच्यामुळे मानवी समाजाच्या विचारामध्ये परिवर्तन घडून आणलं. राजेशाहीमध्ये अनेक दोष झाले आणि राजेशाही शासन पद्धती जाऊन आज आपण जर पाहिलं तर जगामध्ये
असं बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झालेली आहे. मग आजच्या काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आदर्श आहेत असा प्रकारचा सिद्धांत आपण राज्यशास्त्रामध्ये मांडतो. म्हणजेच जुन्या काळाचा सिद्धांत राजेशाही शासन पद्धती आदर्श आहे हा सिद्धांत आज बदलला. आज लोकशाही शासन पद्धती आदर्श आहेत हा राज्यशास्त्रामध्ये सिद्धांत मांडला गेलेला आहे. भविष्य काळात लोकशाहीमध्ये अनेक दोष आहेत, हे दोष दूर सारून दुसरा एखादा आदर्श शासन प्रकार निर्माण होईल. त्या काळात हा सिद्धांत बदलेल. म्हणजेच शासन संस्थेच्या सिद्धांताबाबत आपण राज्यशास्त्राचा सिद्धांत पाहिला तर तो त्रिकालाबाधित सत्य राहणार नाही. जसं आपण वनस्पतींना जीव असतो हा त्रिकालाबाधित सिद्धांत पाहिला, तो सिद्धांत राज्यशास्त्राला लागू होत नाही. राज्यशास्त्रातले सिद्धांत जे असतात हे सिद्धांत जशी परिस्थिती बदलले, जसे नागरिकांचे विचार बदलतील त्यानुसार त्या सिद्धांतामध्ये परिवर्तन घडून येत असतं आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्राचे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य नसतात. हा विचार आपल्याला राज्यशास्त्र शिकताना करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राचे जे सिद्धांत असतात हे सिद्धांत एका ठिकाणी लागू होतील, दुसऱ्या ठिकाणी लागू होईल असं सांगता येत नाही. कारण प्रत्येक समाजाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक समाजाची नैतिक मूल्ये नीती नियम वेगळे असतात. चांगलं काय वाईट काय हे ठरवण्याचे प्रत्येक समाजाचे नैतिक नियम जे असतात हे नियम भिन्न असतात आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्राचा विचार जर आपण केला तर आपण राज्यशास्त्रामध्ये जे सिद्धांत पाहणार आहोत, जे नियम पाहणार आहोत, हे नियम एका समाजाला लागू होत असतील तर ते दुसऱ्या समाजाला लागू होईल असं आपल्याला सांगता येत नाही. कारण प्रत्येक समाजाची विचार करण्याची पद्धती, प्रत्येक समाजाचे नैतिक नियम हे भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्राचे नियम सार्वत्रिक स्वरूपाचे नसतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आज आपण लोकशाहीचा विचार जर आपण केला तर लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे, परंतु भारतातल्या लोकांचे विचार वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली. अमेरिकेच्या लोकांचे विचार वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे अमेरिकेने अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच भारताची लोकशाही वेगळी आहे कारण भारतातल्या लोकांचे विचार वेगळे आहेत, परिस्थिती वेगळी आहे. अमेरिकेचा विचार जर केला तर अमेरिकेची लोकांचे विचार करण्याची पद्धती वेगळी आहे, तिथली परिस्थिती वेगळी आहे. म्हणून अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेचे लोक म्हणतात अध्यक्षीय लोकशाही चांगली आहे, भारतातले लोक म्हणतात संसदीय लोकशाही चांगली आहे. म्हणजेच समाज बदलला की त्या समाजाचे विचार करण्याची पद्धत, नैतिक नियम बदलत असतात आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्रामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये जे नियम किंवा सिद्धांत मांडलेले असतात ते सिद्धांत त्या विशिष्ट समाजालाच लागू होतात. दुसऱ्या समाजाला ते 100% जसेच्या तसे लागू होईल असं सांगता येत नाही. याचाही विचार आपल्याला राज्यशास्त्र हा विषय शिकताना करावा जो आहे हा करावा लागेल. अशा प्रकारे राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र यांच्यामध्ये महत्वाचा मूलभूत अशा प्रकारचा फरक सांगितला जातो. अशी अनेक राज्यशास्त्राच्या परिचयामध्ये किंवा राज्यशास्त्राचा पाया म्हणून अनेक घटक आपल्याला सांगता येतील, परंतु वेळेच्या मर्यादेमुळे आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी राज्यशास्त्राचा परिचय करून घेतला. या राज्यशास्त्र या विषयामध्ये आवड निर्माण करा, कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा अत्यंत महत्वाचा असा विषय आहे आणि त्याच्यामुळे पुढील शिक्षणामध्ये राज्यशास्त्रामध्ये तुमच्यामध्ये आवड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास न करता भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास तुम्ही राज्यशास्त्राचा करावा अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला करत आहे. आणि याच्यानंतर आपले पुढचा दुसरा व्हिडिओ येईल. या व्हिडिओतून आपण प्रत्यक्ष आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.